आज सकाळी सगळी कामं वगैरे आवरली. मग नंतर मनात आलं, म्हटलं बाई देवीची सुवासनी करून टाकावं म्हटलं. माझ्या ते खूप दिवसापासून चाललेलं होतं. मग गेले दीक्षा मॅडमकडं, तर हिनं तर वेगळाच पसारा काढलेला. मग आले घरी, पुरण शिजवलं, पुरण केलं वगैरे. मग अश्विनी आली, मी तिला आधीच सांगितलेलं होतं. मग ती आली, मग तिनं मला खूप मदत करू लागली. पुरण वगैरे सगळं तिनंच केलं. मग ती म्हणे तुम्ही बाकीचं करा म्हणे. तेवढ्यात मग कस्तुरी आली. मग कस्तुरी म्हणे मम्मी मी पण रांगोळी काढते. म्हटलं काढ बाई. मग अश्विनीला म्हटलं चल आपण दोघीजणी येऊ देवीची ओटी भरून. मग गेलो, दोघीजणीच गेलो, पायी 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 गेलो. मग देवीचं मंदिर आमच्या घरापासून आहे, थोडंसं जवळच आहे. तिथं नदी वगैरे मस्त आहे परिसर तिथला. मग गेलो मंदिरात, तर कोणच नाही म्हणलं बाई आता. मग गेलो, ओटी वगैरे भरली. मग निघालो दोघीजणी परत पायी पायी. मग आलो घरी दोघीजणी. तर इकडे मोठ्या जाऊबाई आलेल्याच होत्या. मला म्हणे मग तू कर बाकीची कामं, मी करते म्हणे पुरणपोळ्या. मग शेजारच्या वहिनी पण आल्या तेवढ्यात. मग त्या दोघींनी केल्या पुरणपोळ्या. मग नंतर गल्लीतल्या बायकांना पण बोलवलं. मग नंतर अश्विनी मी ताटं केली, ती पण जेवायला बसली. मग इथं बायकांची जेवणं वगैरे चालली होती. नंतर मितांश पण असा मध्ये मध्ये लुडबुड करायचं ना, ऐकतच नव्हता, मध्ये मध्येच यायचा. मग नंतर बायकांची जेवणं वगैरे झाली, त्यांची ओटी वगैरे भरली आणि मग नंतरच घेतलं आवरून सगळं.